तर मराठवाड्यात कृत्रिम पावसाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। त्याचा फायदा कसा होईल हे समोर येईलच, पण सद्य परिस्थितीत हिंगोलीकरांचं दुष्काळानं जगणं कसं नकोसं केलंय, पावसात एक रिपोर्ट। हे दृश्य मराठवाड्यातल्या दुष्काळाची तीव्रता समजायला पुरेशी आहे। गावातले तरुण जीव मुठीत घेऊन विहिरीतून पाणी काढतायत। पाण्याचे सगळेच स्रोत कोरडे पडल्यामुळे रामेश्वरच्या गावकऱ्यांना देवसडी, दौडगाव, हिवरखेडा आणि वस्सा परिसरातून पाणी आणावं लागतं। ज्यांच्याकडे बैलगाडी, सायकल किंवा मोटरसायकलची सुविधा आहे त्यांना त्रास कमी होतो, पण ज्यांच्याकडे काहीच नाही अशांना तर डोक्यावरून पाणी आणावं लागतं। सकाळी उठलं की पाण्याचा घोर, उठलं या इरीला पाणी नसलं त्या इरीला जावं लागतं, त्या इरीला नसलं त्या इरीला जावं लागतं। शेवटी आम्हाला गाळ आणावा लागतो पाण्याचा। तेच आम्ही घागरीमध्ये ठेवतो आणि गाळून तेच पाणी आम्ही स्वच्छ करून तेच पाणी पितो। रामेश्वर गावाला टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा अशी मागणी सातत्यानं केली जाते आहे, मात्र प्रशासनाचं ग्रामस्थांकडे दुर्लक्षच झाल्याचं दिसून येत आहे। आमची इच्छा सगळ्याची आहे की पाणी गावात आणा म्हणून। टँकर चालू करा, टँकर चालू करा, रोजच्या बाया म्हणाल शेतात चाललो की। रामेश्वर गावात शाळकरी मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत पाण्यासाठी धावपळ सुरू आहे। तंटामुक्त पुरस्कार प्राप्त गावात घोटभर पाण्यासाठी अक्षरशः मारामार होतीये, तर निर्मल ग्राम पुरस्कार पटकावणाऱ्या गावात शौचालय असूनही पाण्याअभावी त्याचा काहीही उपयोग नाही। या गावामध्ये पाण्याची इतकी गंभीर समस्या झालेली आहे की प्रत्येक महिला 3 वाजल्यापासून पहाटे 2-2 तास 3-3 तास तरी त्या एका घागरीसाठी भटकंती सुरू करतात। ह्या विहिरीहून ते त्या विहिरीहून, त्या विहिरीहून ते त्या विहिरीवरून असे करतात। घरामध्ये शौचालय असून सुद्धा आम्हाला त्या शौचालयाचा उपयोग नाही। रामेश्वर गाव औंढा नागनाथ तालुक्यात, पण गावाला आमदार मात्र वसमत तालुक्याचे, त्यामुळे लोकप्रतिनिधींचं या गावाकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे। आमची समस्या पाणी टंचाईचा प्रश्न आम्हाला 5वीलाच पुजलेला आहे, परंतु यावर उपाय बी आहे। यावर उपाय असा आहे की आमच्या इथून 7 किलोमीटरवर सिद्धेश्वर धरण आहे, ज्यात आमच्या जमिनी गेलेल्या आहेत, परंतु त्याचा उपयोग आम्हाला नाही आहे। लिफ्ट इरिगेशन जर केलं तर आमच्या 4-5 गावाचा प्रश्न कायमचा मिटू शकतो। यावर आम्ही पाठलाग करूनही कोणी त्याला आम्हाला सहकार्य केलेलं नाही। आसमानी आणि सुलतानी अशा दुहेरी संकटात सापडलेल्या रामेश्वर गावाची आज तरी केवळ घोटभर पाण्याची मागणी आहे। त्याकडे मायबाप सरकारनं गांभीर्यानं पाहावं एवढीच इथल्या ग्रामस्थांची अपेक्षा। गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।